पायामध्ये छान आहे, सुधारणा आहे. सर्वांना गुड मॉर्निंग अँड गुड डे. चला लेफ्ट राईट मस्त ओके चालायचं. आज यवतमाळ पूर्ण. अरुण हो. हा येस. पोरबंदर ते अरुणाचल ते गाडी दिशा नंतर साबरमती असेल ते खाली कन्याकुमारी ते शांतिनिकेतन. ही तुमची पुस्तक आहे? माझी पुस्तकं पण आहेत, पुन्हा लिखाणही केलेलं आहे आणि भरपूर व्यायाम प्राणायाम केलेलं आहे. आता माझं वय किती आहे? 73. या वयामध्ये मी 30-35 किलोमीटर रोज चालतो. किती? मग रोज एक नाही हे वाचता. हां. आणि हे channel, हे यूट्यूबवर माझी माहिती आहे सर. हो का? हां, माझं स्वतःचं चॅनल आहे. आणि मला तुम्ही जे करता त्याबद्दल मला अभिमान वाटतो. असंच चालू ठेवा. आलं लक्षात? आमचा ग्रुप आहे इकडे पोलीस भरतीचा पूर्ण. अच्छा ते आज आले, यांना शिकवत आहे आता. वा. मग आपण एकत्र फोटो काढूया, चालेल? हां चालेल हो ना? चालेल. काही नाही आता इथे बस. छान. मध्ये दिवाण गुड. आता यवतमाळ यवतमाळ एवढं माझं चालून झालेलं आहे. 16 सिटी. हा आणि आता पुढे बघ, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड आणि नंतर हे रत्नागिरी, रायगड आणि ठाणे असं करत मी जाणार. म्हणजे पैदल. आणि आता पुढे 2 महिने पुन्हा चालायचंय. तुम्हाला मग त्रास नाही होत? अरे होतं ना मग, पण मला रोज करायचं ना, हो की नाही? मला सवय लहानपणापासून मी तुमच्या वयानुसार वाटत. लहानपणापासून मी चालण्याची मला हे प्रॅक्टिस 7 ते 8 वर्षाचा होतो ना, तेव्हा तुम्ही जर करू तुम्ही पण करू शकता. आलं लक्षात? तुम्ही पण काही करू शकता, हा विश्वास ठेवा, हो की गाव नाही? कोणतं सर? हां, गाव कोणतं तुमचं? माझं गाव आहे मुंबई. बाजूला डोंबिवली म्हणून त्याचं नाव. आलं लक्षात? जसं गाव आहे तसं शहर आहे मोठं. शहर आहे. हां. तुम्ही काय करता? पोलीस भरती. पोलीस भरती. काय? पोलीस भरती. आज आम्ही पोलीस भरती आहे. पोलीस भरती. अरे वा, झाली का नाही, करेल? आता हे आहे, फिजिकल आहे आता. होऊन जाईल. माझे आशीर्वाद आहे. बस चला, छान. ऑल द बेस्ट. तुम्ही पण करा. हां वा, छान. तुझी पोलीस भरती झाली ना तर मला फोन कर. तर नंबर आहे तिथे. हां. आनंद. मी तर खुश आहे. अरे चढ उतार असणारच ना जीवनामध्ये, हो की नाही? आणि मला तर याची सवयच झाली आहे. पण आज म्हणजे काल दुपारपासून चालू आहे चढ. आज थोडा उतार थोडा मिळाला, ते परत समोर एक मोठा चढ आहे. काही फरक नाही पडणार. चला, आज यवतमाळ पूर्ण करायचे बस. चला.
अरे दर्शन, आता यवतमाळ आहे ना, आपण आता हा 8वा दिवस आहे यवतमाळ चालण्याचा दिवस चालू आहे, हो की नाही? आपल्याला शाळा छान मिळाली एवढंच एक यवतमाळ मध्ये सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. तसेच रस्ताही काही ठिकाणी चांगला आहे, पण तेवढाच खराब रस्ता मिळालेला आहे. सुरुवातीलाही खराब रस्ता मिळाला आणि आता शेवटही खराब रस्ता आहे, पण भयानक आहे. त्यामुळे माझ्या पायाला त्रास होतो, डायरेक्ट ते खडे वगैरे लागतात ना त्यामुळे. पण मला वाटतं आता हे यातना संपल्या आहेत असं समजायचं. तसं आपण आज सेलिब्रेशन पण केलेलं आहे अरुण कडून, मस्तपैकी भजी वगैरे केलेले आहेत. मला खात्री आहे की यवतमाळचा शेवट गोड होणार, ओके, आणि पुढे वाटचाल करणार, ओके. मी तर खुश आहे. चला, कशावर आनंद घ्यायचा. एवढ्या ह्याच्यात मी ना पाय एकदम सांभाळून ठेवला रे बाबा, नको जास्त काही आहे. ठीक आहे आता, ओके. गुड डे म्हणायचं बस सगळ्यांना. गुड डे. मलाही गुड डे, माझ्या साथीदारांनाही गुड डे, आणि यवतमाळसाठी गुड बाय. यवतमाळ शहरामध्ये प्रवेश करतो आहे. मस्त, मी तर खुश आहे. आज आमचं यवतमाळच्या समारोप करायचा आहे यवतमाळला, म्हणून आम्ही आता आज सेलिब्रेशन चालू आहे. आता अननस घेतोय आणि मस्त दुपारी आम्ही जेवणाबरोबर अननस पण खाणार, ओके नाही? छान. सकाळी भजी झाली गरमागरम एकदम, कांद्याची आणि बटाट्याची भजी खाल्ली छानपैकी. अरे तो इंटरनॅशनल शेफ आहे, मग एकदम छान होतं. चला, एकदम अच्छा करेगा. आता यवतमाळचा 8वा दिवस आहे, पण सकाळी रस्ता छान होता एकदम, पण पुढे जाऊन ते ब्रिजचं काम झालं, फ्लॉवर आहे ना, तिथे त्रास सुरू झाला. खडक रस्ता खराब आणि ते खडे वगैरे, त्यामुळे पायाला त्रास होता. तरी पण ते पूर्ण करून आम्ही पुढे आलो आणि आता वाशिमकडे वाटचाल उद्या सकाळपासून करणार आहे. जेवणही मस्तपैकी झालेलं आहे आणि आता निवांतपणे झोपणार आहे. खुश आहे, आनंदात आहे. सर्वांना शुभरात्री.